जर मी तुम्हाला सांगितलं की मराठी सिनेमातही अंतराळ, विज्ञान आणि रहस्य असलेला चित्रपट बनला आहे, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? एका गावात अशी एक जागा आहे जिथे जाण्याची लोकांना भीती वाटते, कारण तिथे घडतात काही अनोख्या आणि विज्ञानालाही न समजणाऱ्या घटना. मराठी सिनेमात पहिल्यांदाच सायन्स फिक्शन युनिव्हर्स कन्सेप्ट वापरण्याचा प्रयत्न झाला आहे. पण हा चित्रपट खरोखरच माइंड ब्लोईंग आहे की टाइमपास? आज आपण करणार आहोत घाबडकुंड चित्रपटाचा प्रामाणिक रिव्ह्यू. नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी चित्रपटसृष्टीतील एक वेगळा आणि हटके प्रयोग असलेला घाबडकुंड या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. हा चित्रपट मराठीतील पहिला युनिव्हर्स किंवा सायन्स फिक्शन संकल्पनेवर आधारित चित्रपट म्हणून ओळखला जातो. मराठी सिनेमात सहसा कौटुंबिक, सामाजिक किंवा कॉमेडी कथा पाहायला मिळतात, पण या चित्रपटाने विश्व, विज्ञान आणि रहस्य यावर आधारित वेगळी कथा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची कथा एक रहस्यमय जागेभोवती फिरते, ज्याला घाबडकुंड म्हणतात. या जागेबद्दल गावात अनेक अंधश्रद्धा, रहस्य आणि भीती पसरलेली असते. काही तरुण त्या जागेचा शोध घेण्यासाठी जातात आणि त्यांना तिथे अनोख्या आणि विज्ञानाशी संबंधित घटना अनुभवायला मिळतात. हळूहळू त्यांना समजते की या ठिकाणाचा संबंध विश्वातील गूढ शक्तींशी असू शकतो. चित्रपट पुढे जात असताना अनेक रहस्य उलगडतात आणि प्रेक्षकांना थ्रिल, सस्पेन्स आणि विज्ञानाची झलक पाहायला मिळते. चित्रपटातील कलाकारांनी आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे साकारल्या आहेत. नवीन कलाकार असूनही त्यांनी कथेला रियालिटी टच देण्याचा प्रयत्न केला आहे. निसर्गातील लोकेशन्स, रहस्यमय वातावरण आणि सिनेमॅटोग्राफी यामुळे चित्रपटाला एक वेगळाच अनुभव मिळतो. मराठी सिनेमात सायन्स फिक्शन संकल्पना दाखवणे सोपे नाही, पण दिग्दर्शकाने हडशी प्रयत्न केला आहे. या मराठी चित्रपटात वेगळी सायन्स फिक्शन कल्पना आहे. रहस्यमय कथा, चांगली सिनेमॅटोग्राफी, नवीन प्रयोग. काही ठिकाणी कथा थोडी स्लो वाटते, VFX अजून चांगले असू शकले असते. एकूणच घाबडकुंड हा मराठी चित्रपटसृष्टीतील वेगळा आणि धाडसी प्रयोग आहे. जर तुम्हाला रहस्यमय, थ्रिल आणि सायन्स फिक्शन कथा आवडत असतील तर हा चित्रपट नक्की पाहायला हरकत नाही. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मराठी चित्रपटांच्या रिव्ह्यूसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एक नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.